कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. जयसिंगपूर शहरातील सारे पाटील मैदान येथे घडलेल्या निघृण खून प्रकरणातील आरोपीस अवघ्या 4 तासांच्या आत ताब्यात घेण्यात जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 188/2026 भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आसिफ झाकीर काझी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ साहिल झाकीर काझी याचा आरोपी राजू लक्ष्मण कांबळे याने चाकूने वार करून खून केला. दिनांक 21 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सारे पाटील मैदान येथे ही घटना घडली. गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून झालेला पूर्वीचा वाद तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवरील कमेंटचा राग मनात धरून आरोपीने साहिल काझी व त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी यांना मैदानावर बोलावले. त्यानंतर साहिल काझी याच्या छातीवर व हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने व पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी मैशाळ येथे लपून बसला आहे. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपी राजू लक्ष्मण कांबळे यास मैशाळ परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करीत आहेत.